नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज रमजान ईद आहे. सर्व मुस्लिम बंधू भगिनींना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. ईद मुबारक. त्याचप्रमाणे आजचा दिवस आणखी एका दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आज आहे 26 जून. हा जो दिवस आहे तो जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. जगभरात हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे युवकांमधील व्यसनाधीनता. आजचा आपला सखी सह्याद्रीचा जो विषय आहे तो लक्षात घ्या, तो आहे युवकांमधील व्यसनाधीनता. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्तचा हा आजचा आपला खास भाग आहे. खरं तर असं म्हणतात की युवक म्हणजे राष्ट्राची खरी संपत्ती असते. पण जेव्हा हाच युवा वर्ग व्यसनांच्या गर्तेत अडकतो तेव्हा त्याचे दाहक परिणाम त्या व्यक्तीला सोसावे लागतात, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना देखील सोसावे लागतात. खरं तर ही एक प्रकारे सामाजिक आणि राष्ट्रीय हानीच आहे. या व्यसनाधीनतेचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय. त्याची कारणं काय आहेत? सामाजिक पातळीवर, शासकीय पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो याबद्दल या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी दोन तज्ज्ञांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपले पहिले तज्ज्ञ आहेत अक्षय हुन्नूरकर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. अक्षय हुन्नूरकर हे नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे इंटेलिजन्स ऑफिसर आहेत. त्याचप्रमाणे आपल्या ज्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत त्या आहेत ॲडव्होकेट अंजली तारा बबनराव पवार. नमस्कार मॅम, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. अंजली मॅम ह्या सखी ह्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. पुण्यात ही संस्था कार्यरत आहे. खरं तर तुम्हालाही याविषयी अनेक प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर मीचेच 24908050 आणि 24988050 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, पण नेहमीच्याच दोन सूचना. एक म्हणजे जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज हा अगदी कमी ठेवा आणि आजचा आपला जो विषय आहे युवकांमधील व्यसनाधीनता या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर मॅम दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते. सर, आजचा हा जो दिवस आहे 26 जून हा जागतिक पातळीवर पाळला जातो. जगभरात खरं तर ही एक खूप मोठी समस्या आहे. तर भारतामध्ये काय सध्या प्रकार आहे किंवा भारतामध्ये काय परिस्थिती आहे? युनायटेड नेशन्स या जागतिक संस्थेने 26 जून हा इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग असा दिवस ठरवला आहे. इंडियामध्ये वाढती संख्या मुलांची व वयस्कर लोकांची जे हे ड्रग्सचा वापर करतात, त्यामुळे हा दिवस आणखी महत्त्वाचा ठरलेला आहे. आता आपण बघतच आहोत युवा पिढी ही वाढत्या तऱ्हेने ड्रग्सच्या वापराच्या जवळ जात आहे. इंडियामध्ये ह्या मेसेजची खूप गरज आहे की ड्रग्सचा वापर हा कमी करणे किंवा ड्रग्सला नाही म्हणणे याची खूप गरज आहे. खरंय मॅम, जेव्हा आपण ड्रग्ज हा जो शब्द वापरतो तर तेव्हा एक मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोकांना असं वाटत असतं की हे काही आपल्या जवळपासची गोष्टही नाहीये. अगदी. तर तुम्ही काय सांगाल की काय परिस्थिती आहे? ड्रग्ज म्हणजे जनरली सर्वसामान्य पालकांना असं वाटतं की सिनेमामध्ये वगैरे दाखवलं जातं, काहीतरी मुलं ते ब्राऊन शुगर वगैरे घेत आहेत, ते असं काहीतरी चाललंय, तेवढ्याशीच लिमिटेड आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी जी मुलं आपल्या घरामध्ये पाहतात, आई वडील सिगरेट, आई किंवा वडील यांच्यापैकी कोणतरी सिगरेट ओढतंय किंवा दारू पिताना दिसतंय, हे ड्रग्ज मधला एक महत्वाचा पार्ट आहे. हा विचार केला जात नाही. बऱ्याचदा आम्ही असं पाहतो की मुलं जी लहान आहेत घरातल्या मोठ्यांचं अनुकरण करताना दिसतात. वडील सिगरेट पिऊन कुठेतरी ते सिगरेटचं थोटं टाकून देतात, लहान मुलं मग ते गोळा करतात आणि त्याचाच परत पेटवून पिण्याचा प्रयत्न करतात. आणि सुरुवात इथून होते आणि हे कधीच आपल्या पालकांच्या किंवा कोणाच्याच लक्षात येत नाही की आपली मुलं काय करतायत. ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जिथे पालकांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर मग आजची जी युवा पिढी आणि तरुण वर्ग आहे हा या सगळ्या गर्तेत ओढला जाऊन राष्ट्राचा नाश कधी होईल कधीच सांगता येणार नाही. परिणाम दिसून येतात. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की खरं तर छोट्या गोष्टींपासून ह्याची सुरुवात होते. सर, आपण जेव्हा युवकांमधील व्यसनाधीनता म्हणतो किंवा विशेषतः अंमली पदार्थांबद्दल बोलायचं झालं तर सध्या काही असा वयोगट आहे का की ह्या वयोगटामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचा जास्त आपल्याला दिसून येतो प्रकार? खरं तर ही दुर्दशा म्हणावी की ड्रग्सचा जो अब्यूज आहे किंवा जे सेवन आहे ते सर्व वयोगटांमध्ये पसरलं गेलं आहे. पण आजची पिढी जी आहे, आजचे युवक जे आहेत ते वाढत्या रीतीने या ड्रग्सच्या सेवनाकडे वळत आहेत. त्याची कारणं भरपूर आहेत.
वयोगटाच्या मानाने जी यंग पिढी आहे ती या ड्रग्सच्या वापराकडे जास्त वळत आहे. अच्छा मॅम, जेव्हा आपण ड्रग्सचा वापर म्हणतो तर त्याच्या कारणांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा मला वाटतं की कुठेतरी आपल्या समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये देखील त्याची काही कारणं दडली जाऊ शकतात का? काय म्हणणं आहे तुमचं? नाही, अगदी आहे. म्हणजे सर जसे म्हणालेत की युवा पिढी म्हणजे आम्ही जेव्हा मुलांबरोबर काम करतो, मग ते निवासी संस्थांमधली मुलं असेल किंवा वेगवेगळ्या अपराधांमध्ये पकडलेली मुलं असतील, साधारणतः एक 12-13 पासूनचा जो वयोगट आहे हा आम्हाला याच्यात दिसतो की काही ना काही व्यसनाधीनता. म्हणजे आम्ही पाहिलंय की अगदी पाली मारून सुद्धा हे त्याचं व्यसन करतात मुलं. पाली मारून जाळून काहीतरी हा प्रकार आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे व्हाईटनर्स आहेत. त्याच्यानंतर आजकाल कलर्सचे काहीतरी सोल्युशन्स निघाले, त्या ट्यूब आणूनही रंगाची ट्यूब आणायची म्हणून पालकांकडनं पैसे घेतले जातात आणि ही मुलं त्या ट्यूब आणून त्याचे हुंगत बसतात आणि त्या विक्सचे आहे विक्सनी करणं चालू. असे वेगवेगळे प्रकार आजकाल मुलं इन्व्हेंट करतात ते स्वतःच्या व्यसनांची पण. आणि त्याच्यामध्ये वयोगट हा 12 पासूनचा पुढचा दिसून येतो. अच्छा, 12 पासून म्हणजे अगदी 6वी-7वीतली मुलं की जे आपण विचारही करू शकत नाही की ती मुलं असं काही करू शकत असतील. हा अक्षरशः म्हणजे या वयोगटामधली मुलंच जास्त दिसत. आणि त्याच्यानंतर मग पुढे वाढत वाढत हे अट्टल व्यसनांच्या आहारी गेलेले पूर्ण दिसून येत आहे. पण सुरुवात त्यापासून होतीये. आणि दुसरा प्रश्न आपला म्हणजे तर ह्याची जी कारणं आपण बघतो तर तुम्ही जसं सांगितलं की कुटुंबापासून सुरुवात होऊ शकते, तर हे कुठेतरी आपण रोखण्यासाठी काही योजना आहेत का? किंवा आपण काय सामाजिक पातळीवर तुम्ही काय सांगाल की काय केलं जाऊ शकतं? म्हणजे आता मुलांबरोबर काम करायचा अनुभव असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आजकाल पालक आई वडील दोघंही नोकरीनिमित्त बाहेर असतात. आजी आजोबा हे प्रकरण घरात उरलेलं नाहीये. त्यामुळे मुलांनी त्रास देऊ नये म्हणून मुलांना काहीतरी देणं, त्यांनी मागितलेल्या गोष्टी त्यांना पुरवणं एवढंच पालक बघतात. पण त्या पुरवलेल्या वस्तूंचा, पैशांचा मुलं कसा वापर करता येते, काय वापर करता येते याकडे पालक लक्ष देत नाहीत. कारण त्रास आता तो त्रास देत नाही ना, पैसे दिले आपली जबाबदारी संपली. तिथे पालकांची जबाबदारी संपत नाहीये. मुलं त्या पैशांचं, दिलेल्या गोष्टींचं नक्की काय करता येते, त्याचा वापर कसा होतोय. म्हणजे आम्ही पाहतो की मुलं लहान लहान वयांची बिअरच्या बाटल्या घेऊन किंवा हे घेऊन ग्रुप करून कोंडाळे करून काही निर्जन ठिकाणी दिसतात. जेव्हा आम्ही रनिंगला वगैरे जातो की शाळेच्या युनिफॉर्मवरती मुलं असतात, बऱ्याचदा असं पाहिलं जातं. मग हे कुठंतरी आपला मुलगा रोज शाळेत जातोय ना, शाळेत गेल्यानंतर नक्की काय करतो, त्याच्या वर्तनामध्ये बदल दिसत असेल तर तो बदल नक्की कशामुळे झाला याच्याकडे अजिबात पालक लक्ष देत नाही. म्हणजे पालक म्हणून एक जबाबदार पालक म्हणून जी आपली जबाबदारी आहे की पूर्णपणे मुलाच्या वर्तणुकीकडे लक्ष देणं आणि एकूणच तो पैशांचं काय करतोय याकडेही लक्ष देणं खूप आवश्यक आहे. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. कार्यक्रमातला आपला पहिला फोन आहे. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार. आपल्या वास्तविकात उल्लेख झाल्याप्रमाणे आज अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा होतो. खरं तर तो साजरा होत नाही, तो पालन केला जातो. माझे 2 प्रश्न आहेत आपल्याला आणि त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम खरं तर आपण आयोजित करतो. हो. आज माझे 2 प्रश्न आहेत या निमित्ताने आपल्याला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की असंख्य व्यसनमुक्ती केंद्र व्यावसायिक पद्धतीने चालवले जातात. सर्वसाधारणपणे गरीब किंवा मध्यमवर्गीय रुग्णांना त्यामध्ये भरती होऊन उपचार घेणं कधी कधी परवडत देखील नाही. तर अशा काही सामाजिक संघटना आहेत की जे कमी दरामध्ये व्यसनमुक्तीचं कार्य व्यसनमुक्ती केंद्रामार्फत करतात. आणि दुसरा प्रश्न असा की सरकारने देखील मनावर घ्यावं की सरकारी व्यसनमुक्ती केंद्र जर स्थापली तर कमी दरामध्ये सेवा लोकांना मिळू शकेल. या दोन्ही प्रश्नांचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. सर, तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तो तुमच्याकडे येते की सरकारी व्यसनमुक्ती केंद्र कुठे आहेत का आणि काय सरकारची काय भूमिका आहे याबद्दल? सरकारने या बाबतीत खूप कठोर भूमिका निभावली आहे. सरकारलाही वाटतं की जी मुलं या व्यसनांच्या याच्यात सर्कलमध्ये अडकली आहेत ती बाहेर निघावी. सरकारने असे खूप ऑर्गनायझेशन्स एस्टॅब्लिश केलेत याच्यासाठी कार्यरत आहेत. बरं. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स म्हटलं तर भरपूर एनजीओज आहेत ज्या कमी फीजमध्ये या मुलांना बाहेर काढण्याचं कार्य करतात. अच्छा. मुलंच नाही तर ऍडल्ट्सही जी या व्यसनामध्ये अडकली आहेत त्यांना बाहेर काढण्याचं कार्य करतात. या ऑर्गनायझेशन्सची नावं आहेत मुक्तांगण, जशी पुण्याची नावाजलेली संस्था आहे. ही ड्रग्जमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी कार्यरत आहे, खूप वर्षांपासून कार्यरत आहे. त्याच प्रकारे संकल्प आणि कृपा ही पण एक एनजीओ आहे. 2 एनजीओज आहेत, मुंबईमध्ये कार्यरत आहेत, त्या या कामामध्ये अव्वल स्थानी आहेत. कमी फीजमध्ये आणि ऍडिक्शन पासून दूर कसं काढावं या गोष्टीमध्ये अव्वल कार्य करणारी या संस्था आहेत.
नक्कीच. म्हणजे अनेक खरं तर सामाजिक संस्था आहेत की ज्या ह्या क्षेत्रात काम करतायत. त्याचप्रमाणे सरकारच्याही काही योजना आहेत. या सगळ्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पण मॅम, ह्या वर्षीची जी थीम आहे युएनची ती आहे लिसन फर्स्ट, म्हणजे मुलांचं ऐकून घेणं. हा जो भाग आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्या थीमबद्दल काय सांगाल? 2017ची जी थीम त्यांनी केलेली आहे ती आहे की लिसन फर्स्ट, लिसनिंग टू चिल्ड्रन अँड यूथ इज फर्स्ट स्टेप टू हेल्प देम ग्रो हेल्दी अँड सेफ. म्हणजे की मुलांच्या योग्य आणि सेफ वाढीसाठी त्यांचं पहिलं म्हणणं ऐकून घेणं आणि शांतपणे ते ऐकणं, ही गोष्ट आपल्याकडनं होती की हे सर्वांनीच स्वतःच्या अंतर्मनाला विचारा. प्रत्येक पालक किंवा हे कार्यक्रम आज जो कोणी पाहतो त्यांनी स्वतःला विचारून घ्या की आपण आपल्या मुलांचं ऐकतोय का, त्यांना काय म्हणायचे, त्यांना काय बोलायचे, काय सांगू इच्छित आहे ते जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत त्या करत असलेल्या गोष्टी बदलणार नाहीयेत. त्यामुळे आज समाजाची गरजच आहे की जी मुलं आहेत, मग ती पालक असतील, शिक्षक असतील, हे दोनच वर्ग जो आहे जो जास्त मुलांच्या नजदीक आहे, खरंय, जवळ आहे, या दोघांनीही मुलांचं पहिलं म्हणणं काय म्हणायचे त्यांना ते ऐकून घेणं आणि त्याच्यानुसार त्यांना असलेले प्रॉब्लेम, त्यांना असणारे इश्यूज त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. तरच आपली पिढी काहीतरी बदलताना दिसेल. म्हणजे मुलांच्या खरं तर सर्वांगीण विकासासाठी देखील ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपला जो विषय आहे त्याला देखील अनुसरून आहे. आपल्याला आणखी एक फोन येतोय. नाशिकहून प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हा, नमस्कार. मला काय म्हणायचं, आता विषय निघाला तो योग्य आहे. मुलं आहे तर आता तर चांगले असतात. आता आमचे बरेच कुटुंब चांगले असतात, पण मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्याच्या बाहेरच्या वातावरणामुळे ते बिघडले जातात. ते व्यसन केंद्र तर किती रोल असू शकतो, ती संख्या वाढवली तर काय फरक पडेल का, असं मला विचारतं. कारण बरीच मुलं बाहेरच्या त्यांच्या ते फ्रेंड सर्कल असतात, त्याच्यावर काही कुटुंबाचं नियंत्रण तितकं राहू शकतो प्रत्येक. त्याच्या बाबतीत काय मार्गदर्शन करतं किंवा व्यसनमुक्ती केंद्र वाढवलं तर काय उपयोग होईल का? धन्यवाद. बरोबर आहे, धन्यवाद. खरं तर त्यांचा असा प्रश्न आहे की व्यसनमुक्ती केंद्र वाढवण्याची गरज आहे का? मला वाटतं की ह्याकडे दोन दृष्टिकोनातून बघितलं जाऊ शकतं. एक तर व्यसनमुक्ती केंद्र वाढवणं आणि कुठेतरी प्रिव्हेंट करणं. तर सर, तुम्ही काय सांगाल की काय केलं जाऊ शकतं? व्यसनमुक्ती केंद्र वाढवणं हा एक उपाय झालाच, पण त्याचबरोबर जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांना हा मेसेज पोहोचवणं की ते जे सेवन करतायत ते चुकीचं आहे, त्याच्याने जास्त इफेक्ट पडू शकतो. जर व्यसनमुक्ती केंद्र वाढवली आणि तिथपर्यंत लोक पोहोचलीच नाहीत तर त्याचा इफेक्ट कमी होईल. तर लोकांमध्ये मेसेज पोहोचवणं की हे सेवन चुकीचं आहे, हे बाळगणं चुकीचं आहे, हा मेसेज पोहोचवला तर जास्त इफेक्टिव्ह ठरू शकेल. त्याचबरोबर पालकांनी मुलांवर लक्ष ठेवलं, त्यांना विचारले त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत व त्याचं निरसन केलं तर तोही मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो की आपलं हे डाऊट्सचं निरसन करायला आपले पालक आहेत, आपण या नशेकडे वळलं नाही पाहिजे. खरंच आहे, म्हणजे जनजागृती करणं हे खूप महत्वाचं आहे. सर, ह्याविषयी कायदे काय आहेत, काय सांगाल तुम्ही? ह्या बाबतीत ड्रग्सच्या सेवनाच्या बाबतीत एक कायदा आहे NDPS ऍक्ट म्हणून. बरं. हा 1985 मध्ये स्टार्ट केलेला कायदा आहे. हा खूप स्ट्रिक्ट कायदा आहे. ओके. ह्या कायद्यामध्ये शिक्षा ही 10 वर्षांची आहे. बरं. पण त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, जो कोणी ऍडिक्ट आहे तो जर स्वतःहून पुढे आला तर त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ट्रीटमेंटसाठी पाठवलं जाऊ शकतं व त्याला एक एक्झाम्पल म्हणून पुढे पाठवलं जाऊ शकतं. अच्छा, ठीक आहे सर, या मुद्द्याकडे खरं तर मी येणार आहे, पण आपण दूरध्वनीवरून आणखी एक तज्ज्ञ आहेत, डॉक्टर रमेश साळुंखे रत्नागिरीहून आपल्याशी बोलतायत. सामाजिक कार्यकर्ते आहेत ते. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे युवकांमधील व्यसनाधीनता. तर तुम्ही या क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करताय, तर तुमचा काय अनुभव आहे या क्षेत्रामध्ये? काय सांगाल तुम्ही आजच्या युवकांसाठी संदेश? आजचा युवक जवळजवळ याच्यामध्ये जे आपलं जाहिरातीचं जे जग आहे, या जाहिरातीच्या जगाच्या माध्यमातून तो वाहवत झालेला दिसतोय मला. बरं. म्हणजे व्यसना म्हणजे कशी की मुलं जेव्हा कॉलेजमध्ये जातात समवयस्क असतात, ती समवयस्क एकत्र येतात आणि मग ही जाहिरात म्हणजे कशी पेपर याच्यातली जाहिरात नाही, ही माउथ पब्लिसिटी. म्हणजे ती मुलं एकमेकांना सांगतात रे चल आपण इथे जाऊया, थोडीशी टेस्ट करूया, चल काही होत नाही रे. मुलं आपले वडील नाही रे, वडिलांना कशाला कळेल काही, आपल्याला जे पॉकेट मनी आहे त्यातूनच ते याचा हे खर्च भागवत असतात. आणि याप्रमाणे ते आई आणि वडील किंवा आपले जे पालक असतील त्या पालकांना अंधारात असतात, ते त्यांना याची कल्पना नसते की मुलं कुठे चाललेत आपली.
पण ही जी प्रथा पडली ही समवयस्क जी आहेत आज कॉलेजची मुलं त्यांच्यातून ही प्रथा बाहेर पडलेली आहे. की आपल्याला आपण मार्क केलं तर हीच मुलं या ठिकाणी आपल्याला वाहवत जाताना दिसतात आणि ते त्यांना असं वाटत असतं की आपल्याला कोणी बघत नाही किंवा कोणी सांगत नाही किंवा त्यांचे मित्र जे आहेत तेही त्यांना त्याप्रमाणेच भासवत असतात. अशा प्रकारे हळूहळू त्यांची ही त्याच्याकडे प्रवृत्ती वाढत असते. तर आपण पाहिलं असेल एकच प्याला नाटक असतं ते समाज प्रबोधनासाठी खरं तर ते दिलेलं होतं की यातून हे दारूचं व्यसन आहे यामुळे कसं संसाराचं उद्ध्वस्त होतो, संसार कसा उद्ध्वस्त होतो, आपली वाताहत कशी लागते हे त्यातून समाज प्रबोधन शिकवायचं होतं. घरकरींना तेच त्यातून सांगायचं होतं. तर ते ज्याप्रमाणे तो एकच प्यालामधून हळूहळू पुढे जातो सुधाकर, अगदी तशीच गत आजच्या मुलांची होते. तर अशा प्रकारे ते हळूहळू त्या मद्याच्या किंवा ड्रग्सच्या अशा या माध्यमाकडे ते हळूहळू वळत जातात. ही आजकालची जवळजवळ फॅशन झालेली आहे असं दिसून येत आहे. म्हणजे मला वाटतं की सामाजिक प्रेशर किंवा पिअर प्रेशर ज्याला म्हणतात त्यामुळे ही मुलं व्यसनाधीनतेकडे वळतात. सर, तुमची संस्था कशा प्रकारे कार्य करते? अगदी बरोबर आहे. अशा संस्था असतात, या संस्था त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. बरं, नक्कीच. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी तुम्ही जोडले गेलात आणि आपला जो संदेश होता तो दूरदर्शनच्या माध्यमातून आज अनेक लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. सर, मी पुन्हा तुमच्याकडे वळते की आपण कायद्याविषयी बोलत होतो. तर तुम्ही सांगितलं की त्यांना 10 वर्षाची शिक्षा होते. तर ही शिक्षा कोणाला होते? म्हणजे जे अंमली पदार्थ पुरवतात त्यांना होते का जे सेवन करतात त्यांना होते? नाही, जे अंमली पदार्थ पुरवतात त्यांना ही शिक्षा होते. त्यांना शिक्षा होते. अच्छा. अंमली पदार्थ जे पुरवतात ते एक माणूस 10 माणसांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे तो एक माणूस 10 माणसांना व्यसनाधीन करतो. त्यामुळे अंमली पदार्थ पुरवणाऱ्याला शिक्षा ही जास्त आहे, सेवन करणाऱ्याला शिक्षा कमी आहे. व जसं सांगितलं त्यांना एक चान्स पण आहे चांगल्या जीवनाकडे वळण्याचा. ते जर स्वतःहून पुढे आले तर त्यांना रिहॅबिलिटेशनसाठी एक उपाय मिळतो. पण प्रमाणापेक्षा जास्त जर जवळ बाळगलं तरीही त्याला पनिशमेंट आहे. आणि सरांनी सांगितलेलं त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 3 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह लेव्हलवर शासनाने केले की 2 ऑक्टोबर 2008चा जो आहे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी, ती एक कायदा आहे. 2004 मध्ये शाळांपासून 300 मीटरच्या आसपासमध्ये कुठल्याही पदार्थाचे म्हणजे व्यसनी पदार्थ विक्रीला बंदी आणलेली आहे. आणि त्याच्यानंतर वेस्टर्नांवर 40% अधिक भागात वैधानिकतेचा इशारा दिला गेला पाहिजे. म्हणजे चित्र खूप मोठी असतात पण त्याचा किती परिणाम होतो माहित नाही. पण हे मे 2009ला ह्या गोष्टी आल्या. म्हणजे गव्हर्नमेंट एका बाजूला हे करताना दिसतंय की हे काय म्हणतात त्याला की प्रिव्हेंटिव्ह लेवलवर काहीतरी झालं पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला त्याच्यातनंच जास्त टॅक्स आपल्याला मिळतोय ना, त्यामुळे उत्पादनही तेवढ्याच पद्धतीने होते. मग ते लिकर असू दे किंवा सिगरेट्स असू दे किंवा त्याच्या विक्रीबाबत असं कुठलंच हे केलेलं नाहीये. त्यामुळे आपण पण थोडा म्हणजे नशाबंदी विभाग एकीकडे कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय, आबकारी विभाग प्रमोट करतोय, एक कुठेच हे होत नाहीये. त्यामुळे कुठेतरी याचा समतोल साधला गेला पाहिजे. समतोल म्हणण्यापेक्षा की जी आपली मोहीम आहे किंवा जे आपलं तत्व आहे की नशा विरोधात, तर ते आपण अवलंबलं पाहिजे. मॅडमनी आता जसं सांगितलं की कायदा आहे की शाळेच्या काही भागात परिसरामध्ये हे पदार्थ आढळता कामा नयेत. पण सर, बऱ्याचदा हल्ली असं ऐकिवात येतं की शाळेच्या किंवा कॉलेजच्या बाहेरच हे पदार्थ इझिली अवेलेबल होतात. तर शासनाकडून काही रेड्स वगैरे अशा ठिकाणी टाकल्या जातात का? शासनाचा रेग्युलर पॅट्रोलिंग अशा सेन्सिटिव्ह ठिकाणी होत राहतं, जिकडे मुलं, शाळा आहेत, जिकडे कॉलेजेस आहेत, जिकडे यंग पिढी जास्त नंबर्समध्ये जमावात येते, अशा ठिकाणी रेग्युलर पॅट्रोलिंग आहे. व इकडे रेग्युलर चेकअप्सही होतात की इकडे ड्रग्ज पुरवणारे कोणी लोक आहेत का किंवा ही मुलं कुठल्या तरी सोर्सने ड्रग्ज मिळवत आहेत का, याच्यासाठी पोलीस व एजन्सीज यांचं रेग्युलर चेकअप व पॅट्रोलिंग या एरियाजमध्ये आहे. नक्कीच सर. म्हणजे जसं आपण म्हणतो की अनेकदा आपल्याला जेव्हा हे कळतं की शाळेच्या किंवा कॉलेजच्या बाहेर हे पदार्थ विकले जातात, हे जेव्हा कानावर येतं तेव्हा खरोखर ती एक धक्कादायक गोष्ट असते सगळ्यांसाठी, विशेषतः पालकांसाठी. पण वेगवेगळ्या पातळ्यांवर ह्याविषयी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. ह्याला विरोध करण्यासाठी ह्या सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय पुण्याहून. पद्मजा लिमये आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार. मला मी मगासपासून ताई पण म्हणतायत की युनिफॉर्म मधली मुलं दिसतात मला बिअरच्या बाटल्या वगैरे नेताना. तर मला असं म्हणायचं की बिलो ज्या 18 आहेत, जी मुलं तुम्हाला अशी माहिती आहेत किंवा अशा प्रकारची बिहेव करतात,
तर त्यांच्या आई वडिलांना शिक्षा केली पाहिजे. आई वडील मुख्य कारणीभूत आहेत. आणि माझ्या आजूबाजूला मी सोसायटीत अशी मुलं बघते. आता क्रिकेटचा आनंद म्हणजे पाकिस्तान जिंकतंय का भारत जिंकतंय ह्याची पडली नाही, पण कोणी का जिंकेना आम्ही दारू पिऊन साजरी करणार आहोत. मग ते गुपचूप आणून, आणि गणपतीत तर मुलींनाही सॉफ्ट ड्रिंक्स मधनं पाचताना मी बघतीये. ह्या प्रकारचे जे आहेत त्याला कायद्यानेच वचक बसणार आहे. आणि जर का आई वडिलांना माहित नाही, अननोन आहेत आई वडील की आमची मुलं असं करतायत, तर त्यांनाही या निमित्ताने हे कळणार आहे की तुमचा मुलगा कुठे आहे. आपल्या भारतात कायद्याशिवाय कुठलीही गोष्ट सहज साध्य होत नाही. नाहीतर आपण कितीही संख्या वाढवली ह्या व्यसनमुक्ती केंद्रांची तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. आई वडील जिथे दारू पितायत तिथे मुलांना तुम्ही का म्हणून अडवू शकता? नाही अडवू शकत. मग ते जाणीवपूर्वक त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही हे करताय, हे चूक आहे, तुम्हालाच कायद्याने शिक्षा होईल. नक्कीच मॅडम. आपण ॲडव्होकेट अंजली मॅमना विचारूया याविषयी. मॅडम, काय सांगाल की कायद्याचा त्यांनी विषय काढलेला आहे, तर कायद्यात कायदा काय सांगतो आता? त्यांनी जे ऑब्झर्वेशन मांडलेली आहेत ती बऱ्यापैकी बरोबर आहेत. त्याच्यामध्ये चुकीचं असं काही दिसत नाहीये. कारण या सगळ्या अशा केसेस आम्ही पाहिलेल्या आहेत की पार्टीला गेलेत आणि मुलींना सॉफ्ट ड्रिंक मधनं किंवा खाद्यपदार्थातनं इव्हन रेपच्या केसेस पण अशा पद्धतीने घडलेल्या आहेत. खरं तर कायदे कितीही स्ट्रिक्ट केले तरीही तो फरक पडत नाहीच येत. म्हणजे मग आपण म्हणजे सेक्शुअल अब्यूजच्या गोष्टी असो किंवा ट्रॅफिकच्या असो किंवा नशाबंदी असेल, त्या एकाच ह्याच्यात येतात की आपण स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कायद्याचा धाक लोकांना नाहीये एवढा, की त्यांना नाही फरक पडत की ठीक आहे थोडाफार दंड घेतील. आणि आता आपली सिस्टीम लोकांना माहिती आहे, थोडेफार पैसे दिले की विषय संपतो असंही आहे. त्यामुळे कुठेतरी सामाजिक भान, नीतिमूल्य जपणं जोपर्यंत सुरुवात होत नाही, जी नीतिमूल्य ढासळताना दिसत आहे ते आता सगळ्याच पातळ्यावर, मग आई वडील असतील, मुलं असतील किंवा आणखीन हे असेल, सिनेमा, नाटक, काय म्हणतात त्याला, जाहिराती, याच्यातनं सगळ्यातनंच नीतिमूल्यांचं अवमूल्यन होताना दिसतंय. त्यामुळे ते जोपर्यंत आपण अंगीकारत नाही आणि त्याच्यात बदल करत नाही तोपर्यंत ह्या कुठल्याच गोष्टी बदलणार, कायद्याचा धाक आणि काहीही फरक पडणार नाही. मला नाही एवढं वाटत. तेवढ्यापुरतं शिक्षा होईल, सगळं होईल. कारण आम्ही ऑब्झर्वेशन होम्समध्ये मुलं बघतो अशा पद्धतीने आलेली, पण त्यांच्यामध्ये म्हणजे खूप सारं काउन्सिलिंग, खूप सारं व्हॅल्यू प्रिन्सिपल्सचं रोपण ते केल्याशिवाय ते मुलं त्याच्यातनं बाहेर येताना दिसत नाही. बाहेर पडल्यानंतर परत त्यामध्येच गेलेली दिसत आहे. त्यामुळं कायदे किंवा त्यांची अंमलबजावणी एक तर पूर्णपणे बंद करा, शिक्षणी काही एवढा फरक दिसून येत नाही. म्हणजे कुठेतरी सामाजिक नीतिमूल्यांची जी घसरण चाललेली दिसते ती सुधारणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याशी दूरध्वनीवरून आणखी एक तज्ज्ञ आज जोडले गेलेले आहेत. डॉक्टर अजित मगदूम, अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आज आपल्याबरोबर आहेत. वाशी, नवी मुंबईहून ते बोलतायत. डॉक्टर अजित मगदूम, तुम्ही काय सांगाल की आत्ता आपला अंमली पदार्थांचा विषय चालू आहे, तर युवकांच्या व्यसनाधीनतेमध्ये दारू आणि तंबाखू ह्याचंही प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज वास्तविक जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस असला आहे आणि त्याच्याबरोबर अंमली पदार्थांबरोबर बाकीची व्यसनं सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेषतः तंबाखूच्या व्यसनाकडं फारसं लक्ष दिलं गेलेलं दिसत नाहीये. कारण तंबाखूचं व्यसन हे आज अतिशय घातक आणि समाजाला आणि संबंध युवा पिढीला अत्यंत घातक असं ठरत आहे. आणि आज आपण पाहतो आहोत की जवळजवळ 34% भारतातील जनता ही तंबाखूचं सेवन करताना दिसते आहे आणि युवा पिढीमधलं प्रमाण 14 ते 15% एवढं आहे. तर याकडे आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण पाहतो की दरवर्षी 10 लाख लोक भारतामधले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं मृत्यू होत आहे. आणि याचं प्रमाण इतकं भयंकर आहे की दररोजचं जर प्रमाण बघितलं तर 2777 लोक प्रतिदिन मृत्यू पावत आहेत तंबाखूच्या सेवनानं विविध प्रकारच्या. तर आपण वेगवेगळ्या ज्या काही साथीचे रोग येतात, हे येतात, त्याच्यावर स्वाईन फ्लू, अमकं तमकं, त्याच्यावर जशी यंत्रणा लगेच तयार होते, मात्र तंबाखू बद्दल दररोज एवढी मृत्यू होत असताना सुद्धा सरकारचं त्या मानानं याकडे फारसं लक्ष नाही.
आणि आपला देश आज नको त्या ठिकाणी पहिला नंबर झालेला आहे. माउथ कॅन्सरमध्ये आपल्या भारताचा पहिला नंबर आलेला आहे. ही अतिशय वाईट गोष्ट खेदानं सांगावीशी वाटते. तर या संदर्भात आपण तंबाखूच्या व्यसनाकडे खूप गांभीर्यानं बघितलं पाहिजे. दारूच्या व्यसनाकडे सुद्धा गांभीर्यानं बघितलं पाहिजे. दारूच्या व्यसनाबद्दल काय सांगाल सर? दारूचे व्यसन किती प्रमाणात आहे आणि त्याबद्दल संस्था तुमची काय करते? हा, दारूच्या व्यसन हे तर आता फॅशन झालेली आहे आणि दररोजच्या आपल्या संबंध जीवनाचा एक महत्वाचा भाग झालेला आहे की प्रत्येक जण दारू पिणं म्हणजे आज काही वेगळं करतोय असं वाटत नाही आणि फॅशनचा एक भाग झालेला आहे. तर या संदर्भात आम्ही भरपूर काम करतो आहोत. अगदी झोपडपट्टीमध्ये आम्ही केंद्र सुरू केले आहेत. एकूण 4 केंद्र इथं आहेत. त्याच्यामध्ये आम्ही समुपदेशन करतो, त्यानंतर औषध उपचार करतो, फॉलोअप करतो आणि बऱ्यापैकी त्याचा आम्हाला रिझल्ट सुद्धा मिळत आहेत. परंतु एकंदर जे दारू पिणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड मोठं वाढत आहे किंवा तंबाखू खाणाऱ्यांचं, त्याला आपण आळा घालू शकत नाही. तर त्याला आळा घालण्यासाठी जो NDPS ऍक्ट आहे ड्रगच्या बाबतीत आहे, कोटपा हा तंबाखूच्या बाबतीत ऍक्ट आहे, दारूच्या संदर्भातले नियम भरपूर कडक केले पाहिजेत. अजून आता 500 मीटर हायवे पासून 500 मीटरचा जो नियम आलेला आहे त्याच्यावर सरकारपासून सगळी मंडळी म्हणजे त्याच्यावर कशी तडजोड करता येईल आणि ते कसं त्याला वेगळं काही स्वरूप देता येईल असं सगळं सुरू आहे. म्हणजे ही दारू उत्पादन करणाऱ्यांची लॉबी आहे, तंबाखूवाल्यांची लॉबी आहे, ड्रग्जचं तर इंटरनॅशनल असं आंतरराष्ट्रीय स्वरूप आहे. याला आपण कसा आळा घालणार आहोत? याला कायदे खूप कडक केले पाहिजेत आणि प्रत्येक घरोघरी पालकांनी आपल्या पाल्याकडं लक्ष दिलं पाहिजे. तो नक्कीच दररोज म्हणजे त्याचं रात्री उशिरा येतो का, कुठे एकटक पाहतो का, शौचालयात जास्त वेळ घालवतो का, तर अशी काही लक्षणं असतील तर ड्रग्सच्या संदर्भातली ती लक्षणं असावीत असं ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की आपण संबंध, समाज, कुटुंब आणि कुटुंबातले मुख्य व्यक्ती जे आहेत यांनी सुद्धा त्याच्याकडे मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पोलीस यंत्रणा आणि सरकार या सगळ्यांनी मिळून एक फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर राबवलं पाहिजे तर त्याला आळा बसू शकेल. धन्यवाद सर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी मिळून खरं तर करण्याची ही गोष्ट आहे. त्यात फक्त सरकार नाहीये, फक्त सामाजिक संस्था नाहीये, तर मला वाटतं कुटुंबापासून सगळ्यांनी करण्याची ही गोष्ट आहे. सर, आता समुपदेशनाचा एक विषय निघाला, तर मुलांसाठी विशेषतः आपण बघतोय की टीनेजर जी मुलं आहेत ती ह्याकडे वळताना दिसत आहेत. तर समुपदेशनाचा किती रोल आहे, तुम्हाला काय वाटतं? शेवटी अवेअरनेससाठी पालकांनी पुढे यावं हे एक महत्वाचं उद्देश आहे. बरोबर. पालकांनी जर मुलांवर आळा ठेवला किंवा मुलांच्या ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवलं तर मुलं याकडे वळणार नाहीत हे निश्चित आहेच. त्याचबरोबर जसं सरांनी सांगितलं की मुलांचं बिहेवियर जर ते नॉर्मलपासून दूर जात आहे किंवा तो मुलगा जो आहे त्याच्याकडे टिन फॉईल बाळगत आहे, सिगरेटच्या छोट्या छोट्या बट्स बाळगत आहे, तर त्याकडे लक्ष देणं व मुलाचा जर मूड जो आहे तो अचानक बदलत असेल त्याच्याकडे लक्ष देणं व त्याला सोल्युशन शोधणं हे महत्वाचं आहे जास्त ह्यापेक्षा की मुलांवर पोलिसिंग करणं किंवा कायद्यानुसार त्यांच्यावर आळा घालणं. पालकांनी लक्ष दिलेलं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे कुठल्याही गोष्टीची, चांगल्या गोष्टीची सुरुवात ही जर घरातून झाली तर पुढचे जे काही विपरीत परिणाम आहेत ते नक्कीच टळू शकतात. मॅम, तुम्ही सखी या संस्थेत कार्यरत आहात, तर मुलांचा ह्यामध्ये आत्ता सध्या कसा सहभाग असलेला दिसून येतोय ड्रग अब्यूजमध्ये किंवा ट्रॅफिकिंगमध्ये, तुम्ही काय सांगाल? सरांनी जसं कुटुंबाचा एक मुद्दा सांगितला, पहिली पायरी, दुसरी पायरी माझ्यासाठी शाळा आहे. कारण आणखीन एक उदाहरण आहे की जे माझ्या ओळखीचे जे आहेत, एक नामांकित पुण्यातली मराठी शाळा की ज्याच्यामध्ये 7वी 8वीतल्या साधारणतः वर्गांवर शिकवणारे ते शिक्षक आहेत. मागे मुलं बसून सरळ बिअरच्या बाटल्या आणि एन्जॉय करतात. जेव्हा शिक्षक त्यांना ओरडतात ते त्यावेळेस बघून घेतो तुम्हाला ही, आणि मग शिक्षकही घाबरतात आणि कुठे तक्रारी करून किंवा हे करून गोष्टी बदलत नाही. बऱ्याचदा मी म्हटलं ना की बदलतोय समाज, नीतिमूल्य वगैरे सगळी गोष्टी बदलता येते. जरी 7वी 8वी मधली मुलं जर मागे बसून बिअरच्या बाटल्या घेऊन बिअर पिणार असतील आणि शिक्षकांना इन्व्हाइट करतात, तुम्ही पण या आमच्या बरोबर, कुठे चाललंय हे मुलं आणि समाज. त्यामुळे अब्यूज म्हणजे मुलं घेत आहेत म्हणून आपण त्याला ड्रग्ज अब्यूज म्हणतोय, सबस्टन्स अब्यूज म्हणतोय. पण आता जे काही कायद्यांमध्ये हे बदल आणलाय की
म्हणजे क्राईम करणाऱ्या मुलांच्या संदर्भातले जे एज ग्रुप बदलला गेलाय, 18 16 वर आणलाय, तर बऱ्याचदा या मुलांचा वापर ड्रग्ज ट्रॅफिकिंगसाठी, कारण हा एक महत्वाचा विषय आहे यातला, होतो की या मुलांचा वापर होतो. आतापर्यंत साधारणतः एक 15 ते 18च्या वयोगटातल्या मुलांचा वापर होत होता. कारण यांना माहिती की 18च्या खालची जी मुलं आहेत त्यांच्याकडनं जर आपण ड्रग्ज डिस्ट्रीब्युशन किंवा या सगळ्या गोष्टी करून आणल्या गेल्या तर त्यांना पनिशमेंट होत नाही. आता हा 16 वर आकडा आणलाय. ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड ठरवणार आहे की त्या मुलाची ट्रायल अडल्ट म्हणजे मोठ्या व्यक्तीसारखी घ्यायची की लहान मुलासारखी घ्यायची. पण तरीही बऱ्याचदा आता त्यांना माहिती की 16 पर्यंत वयोगट आणलाय त्यामुळे तो आणखीन खाली येणार आहे. म्हणजे 10 वर्षापासूनची मुलं जर उद्या आपल्याला ड्रग्ज ट्रॅफिकिंग मध्ये सापडली तर मला आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे एक कारणाची गोष्ट आपल्याला थांबवण्यासाठी आपण कायद्यामध्ये जे काय बदल घडून आणले त्याचे विपरीत परिणाम आणखीन पुढे काय होणार आहेत याचा कुणीही विचार केलेला नाही. आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते किंवा मुलांसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून विचार करतो त्यावेळेस आम्हाला ही 10 वर्षाची मुलं दिसतात, 9-10 वर्षाची मुलं की ड्रग्ज ट्रॅफिकिंग करताना आढळणार आहेत. आणि ड्रग्ज ट्रॅफिकिंग करता करता त्यांनाही या गोष्टीची कधी बऱ्याचदा यांना पण व्यसन असतं. आणि तुम्ही जे सांगितलं की 10 वर्षाची मुलं जर आढळली तर खरोखर म्हणजे ऐकतानाही हे खूप अतिशय विदारक असं चित्र वाटत होतं. पण ह्या सगळ्यावर आपण काय करू शकतो आणि कशा पद्धतीने हे रोखू शकतो याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय. भारत वाभळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. मला प्रश्न आहे की सध्या आपण आधुनिक शैली जीवनशैलीमध्ये राहत असताना आणि आपले कॉलेजमध्ये मुलं देखील यशस्वी प्रयोग करत असताना आपण पाहतो की तंबाखू गुटखापासून तर ब्राऊन शुगर पर्यंत हे कॉलेजच्या जवळपास ते सर्वत्र उपलब्ध होत असतात इझिली. आणि मग त्याला आकर्षित होऊन ही मुलं त्याचे सेवन करण्याचे मागे लागतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की टीव्ही सिरियल, मीडिया, सोशल मीडिया किंवा चित्रपट यामध्ये याची चित्रण अतिरंजित केले जाते. त्याचा पण निश्चितपणे परिणाम आपल्या युवा पिढीवर होत असतो. तर यावर काही सरकारी नियंत्रण असतं का आणि यापासून काय बोध घ्यावा, आपण यावर प्रकाश टाकावा? धन्यवाद. धन्यवाद सर. सर काय सांगाल की मगाशी खरं तर तुम्ही सांगितलं की सरकारी जो कायदा आहे याविषयी, पण आणखी काय सांगाल त्यांना की कशा पद्धतीने नियंत्रण असतं सरकारचं? जरी कायदा असला किंवा सरकारी नियंत्रण असलं तरी असे किती तंबाखूची दुकानं आहेत किंवा दारूची दुकानं आहेत जिकडे तुम्ही जाऊन बंद करू शकता किंवा तुमच्या मुलांना सांगू शकता तिकडे जाऊ नका. त्याच्यापेक्षा चांगलं सोल्युशन हे आहे की तुमच्या मुलांना समजावणं की जी तंबाखूची दुकानं आहेत किंवा दारूची दुकानं आहेत त्यांच्याकडे न वळता तुम्ही घराकडे वळा व अभ्यासाकडे वळा. तुमच्या शंकांचं निरसन किंवा तुमच्या स्ट्रेसचं निरसन घरी पालक करू शकतील व त्याचं निरसन करण्यासाठी दुसरे चांगले मार्ग आहेत. जरी कायदा आणला किंवा नियंत्रण आणली तरी घरचं जे मार्गदर्शन आहे ते सगळ्यात बेस्ट आहे. नक्कीच. सर खरं तर आपण म्हणतो की ड्रग्ज आहेत, ब्राऊन शुगर आहे, हे फक्त आपल्याला सामान्य माणसांना ऐकून माहिती असतं, कुठेतरी चित्रपटात वगैरे ऐकलेलं असतं. तर नक्की ही मुलं कशा प्रकारचे ड्रग्ज आत्ता सध्या भारतामध्ये, तुम्ही इतक्या वर्ष इथे काम करताय तर तुम्हाला काय दिसून येतं की कोणकोणत्या प्रकारचे ड्रग्ज असतात? ड्रग्ज हे विविध प्रकारचे आहेत. ते एफेक्ट्सने जर क्लासिफाय केले तर ते हॅल्युसिनोजेन्स म्हणता येतं, ज्याच्याने हॅल्युसिनेशन्स होतात, आणि स्टिम्युलंट्स म्हणता येतं ज्याच्याने स्टिम्युलेशन मिळतं, मूड उंचावतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अशी विविध ड्रग्ज आहेत ज्याची नावं आहेत कोकेन, LSD, MDMA, मेथॅम्फेटामाइन, जी आहेत एम्फेटामाइन टाइप स्टिम्युलंट्स. अशी विविध ड्रग्ज आहेत जी आजची पिढी अब्यूज करते. या ड्रग्सचा वापर चांगल्या तऱ्हेनेही मेडिसिन पर्पजसाठी होऊ शकतो, पण हे अब्यूज करतात ते आजची पिढी. बरोबर आहे. त्याच प्रकारे आणखी ड्रग्ज आहेत ते हेरोईन, ओपियम व आजची पिढी जी लोअर क्लासेसमध्ये गणली जाते ती पिढी थिनर व कफचे सिरप, कोरेक्स ज्याला म्हणतात, त्याचाही वापर करते नशेसाठी. नक्कीच. मॅडम, आता जसं सरांनी सांगितलं की अनेक औषधं आहेत जी आपण औषध म्हणून वापरू शकतो, पण जर त्याचा जास्त वापर केला गेला तर मग ते ड्रग्ज म्हणून आपण कन्सिडर करतो. तर तुमच्या पाहण्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या हल्ली मुलं वापरतात? ऍक्च्युली सरांनी जसं सांगितलं तसं एकूण कायद्याने 137 प्रकारचे ड्रग्ज क्लासिफाय केलेली आहेत की जी बॅन आहेत आणि जी वापरली जाऊ नयेत किंवा औषधांमध्ये वापरायला परवानगी दिली ती काही प्रमाणामध्ये दिलेली आहे. पण बऱ्याचदा कफ सिरपचा एक वापर खूप यासाठी होतो, कारण कफ सिरपमध्ये थोडंसं अल्कोहोलचं प्रमाण असतं. त्यामुळे जेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये पण जेव्हा लहान मुलं कफ सिरप विकत घ्यायला येत आहे ते आणि वारंवार दिसत आहे त्यावेळेस मेडिकल स्टोअरवाल्यांनी पण पाहावं की नक्की काय प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय कफ सिरप देऊ नयेत. विक्सचा वापर होतो, ब्रेडला विक्स लावून
ते खाताना दिसतात. त्याच्यानंतर त्याच्यानंतर व्हाईटनर आहे की व्हाईटनर ते रुमालावर टाकतात किंवा कशा कापडावर टाकतात आणि ते हुंगत बसतात आणि त्यांनी एक नशा येते. दुसरं अजून दिसलंय की त्यांनी हे पालींचा मी प्रकार सांगितला की पालची मारून तिची शेपटी वगैरे जाळून त्याची एक ते नशा करता येते. असे बरेच आणि प्लस जे थिनर आहेत कलर्स डायल्यूट करण्यासाठीची त्या थिनर्सचा आपण आजकाल व्यसनासाठी वापरतो. आणखी नवीन एक प्रकार समोर येतोय तो पेट्रोलचा वास. पेट्रोल चोरी म्हणजे बऱ्याच सोसायट्यांमध्ये असं समोर येते की पेट्रोल चोरीची घटना खूप घडता येते. तर ते नवीन समोर येते. अशा काही केसेस समोर आल्यात की पेट्रोल काढून ते वास घेत बसतात आणि त्यांनी नशा येते. म्हणजे या खरं तर रोजच्या वापरातल्या आपल्या गोष्टी आहेत. कप सिरप आहे, विक्स सारखे पदार्थ आहेत, पेट्रोल आहेत. म्हणजे पदार्थामध्ये खरं तर आपण म्हणू शकतो की त्यामध्ये काही दोष नाही, पण तो ज्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो तो नक्कीच चुकीचा आहे. आपल्याला आणखी एक फोन येतोय हिंगोलीहून. शीलवंत आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हा नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. शीलवंत वाढवे मुख्याध्यापक बोलतोय हिंगोलीहून. नमस्कार. हा सर आणि मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आम्ही तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राबवित आहोत. हा तर त्या अनुषंगाने विचारू इच्छितो की शाळा आणि परिसरामध्ये गाव पातळीवर जर आम्हाला असं आढळून आलं की ड्रग्ज किंवा अंमली मादक पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांचं काही सेवन होत आहे, असे प्रकार घडत आहेत, युवा पिढी त्याकडे वळत आहे, तर गुप्तपणे अक्षरशः म्हणजे आम्हाला असं वाटतं की थेट आपलंही नाव गोपनीय राहिलं पाहिजे. शिवाय असं थेट कारवाई म्हणण्यापेक्षा कंप्लेंट करताना सावधानगिरी अशी बाळगून तर आपल्याला असं काही सुरक्षितपणे कंप्लेंट होतात, तक्रार असं नोंदवताना काही सहकार्य कसं मिळता येईल आणि कोणाकोणाचं कशा प्रकारे. नक्कीच, धन्यवाद सर. आपला मॅडम की व्याप्ती तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ एवढंच मर्यादित आहे का, म्हणजे व्यसनाधीनतेचं प्रमाण त्याची व्याप्ती आणखी काही वाढवून काही त्याचं स्वरूप प्रकार याबद्दल काही सांगता येईल तर मार्गदर्शन व्हावे ही विनंती. नक्कीच सर. मला वाटतं आपला जो दुसरा प्रश्न आहे की तंबाखू व्यतिरिक्त आणखी काय आहे त्याचं उत्तर आत्ताच सरांनी दिलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आज मुलांना मिळत आहेत किंवा इतरही युवकांना किंवा मोठ्यांना देखील मिळत आहेत. आपला जो पहिला प्रश्न आहे सर, त्यांनी असं विचारलं की गाव पातळीवर त्यांचा जो उपक्रम आहे तो खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, पण बऱ्याचदा अशी भीती असते लोकांना की आपलं नाव ह्यामध्ये कुठे गोवलं जाऊ नये किंवा काही यंत्रणा असतात की ज्यांच्यामुळे थोडीशी भीती असते की आपण जर कंप्लेंट केली तर आपल्याला काही इजा होऊ शकते का. तर गुप्तपणे कशा पद्धतीने सामान्य लोक कंप्लेंट करू शकतात. अशी इन्फॉर्मेशन देणं म्हणजे तर ही खूप चांगली गोष्ट आहे. कुठला नागरिक जर स्वतःहून पुढे येऊन अशी माहिती देत असेल तर तो खूप चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करत आहे की त्याची इच्छा दिसून येते. याच्यासाठी एक प्रोव्हिजन आहे ज्याच्यामध्ये त्याचं नाव पूर्णपणे सिक्रेट ठेवलं जातं, ते कोणालाही माहिती पडत नाही. व जी एजन्सी आहे, पोलीस म्हणा किंवा कुठली सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे, ती ऍक्शन घेताना ज्यांनी माहिती दिली त्यांची कुठली इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करत नाही. व माहिती देणाऱ्याला जर काही पकडलं गेलं तर रिवॉर्डही मिळतो. ही योजना आहे. नक्कीच. पण मग सर्वसामान्य माणसांनी किंवा आता त्यांनी जसं विचारलं की गाव पातळीवर त्यांनी कुठे कुणाशी संपर्क साधावा. गाव पातळीवर ते ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदमध्ये संपर्क साधू शकतात. जर का ते डिस्ट्रिक्ट पर्यंत पोहोचू शकतात तर तिकडे डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टरचं ऑफिस असतं. तिकडे जर माहिती पुरवली तर ते कलेक्टरचं ऑफिस योग्य ते पोलीस एजन्सीला कळवतं व त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते. अच्छा, म्हणजे शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेकडे देखील ते जाऊ शकतात. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर. मॅडम, जेव्हा ह्या मुलांचं पुनर्वसनाचा जेव्हा प्रश्न येतो, म्हणजे आपण विचार केला की रोखायचं कसं हा एक भाग आहेच, पण काही मुलं आहेत जी आधीपासून ह्यात आहेत आता सध्या, तर मग त्या मुलांबद्दल काय करता येईल तुमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा सामाजिक दृष्टिकोनातून काय करता येऊ शकतं या मुलांसाठी. खरं तर रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेच या सगळ्या गोष्टींसाठी. मेनली मुलांना मानसिक आरोग्य हा एक विषय जो आहे जो महत्वाचा आहे की बऱ्याचदा मानसिक आरोग्य ठीक नसल्यामुळे ही मुलं व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. तर त्यांचं मानसिक आरोग्य बरोबर आहे नाही आहे, मेंटल हेल्थ जो म्हणतो ते चेक करणं. ते चेक केल्यानंतर त्याला नक्की कुठल्या उपचारांची गरज आहे, औषधोपचारांची गरज आहे किंवा नक्की फक्त काउन्सिलिंगनीच हे सगळं बरं होऊ शकतं, ही गोष्ट एक पाहणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा पालक आम्ही जेव्हा बालकल्याण समित्याबरोबर म्हणजे जे आजकालची जे बालकल्याण समिती आहे त्यांच्याबरोबर काम करताना समोर येतं की बऱ्याचदा
आई वडील असंही जेव्हा मूल पूर्ण व्यसनाधीन झालेलं असतं त्यावेळेस बालकल्याण समितीसमोर आणून उभं करतात, म्हणतं की याला तुमच्या रिमांड होमला ठेवा. रिमांड होम हा शब्द वापरतात, त्याशिवाय हा सुधारणार नाही. तर ऑब्झर्वेशन होम्स वे बाल सुधारगृह हे फक्त व्यसन सुधार केंद्र नाही आहेत व्यसनाचे आहेत, त्यांना व्यवस्थित व्यसनमुक्तीसाठीची जी काही सुधारगृह आहेत अशा ठिकाणीच ठेवलं गेलं पाहिजे, ना की फक्त ऑब्झर्वेशन होम्समध्ये. पण पालकांना त्याच्याशिवाय दुसरं काहीच पर्याय माहीत नसल्यामुळे किंवा ऑब्झर्वेशन होम्स आहेत एवढंच माहीत असल्यामुळे तिथे आणून सोडतात. पण मेंटल हेल्थ, त्याच्यानंतर त्याची असलेली म्हणजे मेडिसिन्सची गरज आहे की काउन्सिलिंगची गरज आहे हे पाहणं आणि त्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट देणं हे पालकांनी केलं पाहिजे. नक्कीच मॅडम, म्हणजे खरं तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण असं म्हणतोच, पण जी मुलं आहेत त्यांच्या बाबतीत देखील हा एक जो विचार आहे तो झाला पाहिजे. मानसिक आरोग्याचा देखील विचार झाला पाहिजे. याविषयी आणखी जाणून घेणार आहोत का सर? एक पियर प्रेशर हे जे मुलांमध्ये असतं की कुणीतरी सांगितलं की चल रे आपण घेऊन बघूया आणि अशा प्रकारे ती सुरुवात होते, तर काय सांगाल तुम्ही ह्याबद्दल की हे कशा पद्धतीने पियर प्रेशर काम करतं? क्युरिओसिटी हे एक महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे जी युवा पिढी आहे ती ड्रग्सकडे वळते. पियर प्रेशर म्हणजे एका ग्रुपमधला एक मुलगा कुठली तरी नवीन वस्तू आणतो, दुसरी मुलं बघून त्याच्याकडे आकर्षित होतात व त्यांची क्युरिओसिटी वाढते की ही नवीन वस्तू काय आहे. त्याचबरोबर तो नवीन मुलगा ती वापरायला लागतो व तो त्यांच्यापेक्षा स्टेटसमध्ये वर जातो. त्या ह्याच्याने त्या मुलांना आणखी वाटतं की नवीन वस्तू आपणही घ्यावी. पियर प्रेशर मध्ये एक प्रकार हा आहे की ग्रुपमधली मुलं काही गोष्टी वापरत असतील व त्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करायला त्या मुलाला त्यालाही फोर्स करतात ते वापर करण्यासाठी. या पियर प्रेशरसाठी एक मार्गदर्शन महत्वाचं आहे म्हणजे पालक. त्यांना माहिती पडल्यानंतर की मुलगा एका ग्रुपमध्ये इन्क्लूड होण्यासाठी विविध गोष्टींचा प्रकार ट्राय करत आहे तेव्हा त्यांनी त्याला गाईड केलं पाहिजे की तू एका ग्रुपमध्ये इन्क्लूड व्हायला तुला या व्यसनी पदार्थांकडे वळणं गरजेचं नाही. तू हा ग्रुप जर वाईट मार्गाकडे जात असेल तर तो ग्रुप सोड, दुसरा ग्रुप बघ. हे मार्गदर्शन केलं तर मुलगा पियर प्रेशरला बळी पडत नाही. नक्कीच सर. जर एखाद्या मुलाकडे अशा प्रकारचे ड्रग्ज आढळले तर कुठे कंप्लेंट करू शकतात मुलं किंवा पालक? असे जर ड्रग्ज मिळाले तर ताबडतोब त्यांनी पोलिसांमध्ये ही कंप्लेंट केली व त्यांना सांगितलं ही ड्रग्ज कुठून मिळालेत तर पोलीस त्यांना याच्यात सहाय्य करतात की ते ड्रग्ज त्यांच्याकडे पोहोचण्यापासून बंद व्हावे व ते ड्रग्ज कुठून आले हा मार्ग थांबण्यासाठी पोलिसांना मदत करतात. व त्यांना जर रिहॅबिलिटेशन करायचं असेल तर NGOs कडे जर ते गेले जे या कार्यामध्ये कार्यरत आहेत तर तेही मदत करतात व्यसनापासून दूर करायला. नक्कीच नक्कीच मॅडम. मॅडम अगदी आपल्या वेळ संपत आली आहे. महिलांमधल्या व्यसनाधीनतेविषयी काय सांगाल? अगदी थोडक्यात. आतापर्यंत असं बोललं जात होतं की बऱ्याचदा की महिलांमध्ये व्यसनाधीनता नाहीये किंवा कमी प्रमाण आहे किंवा ट्रायबल विभागात ग्रामीण भागात थोडंसं तंबाखू मिसरी वगैरे या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण सर जसं म्हणाले पियर ग्रुप आणि स्टेटसचा प्रश्न म्हणून आजकाल कॉलेज युवक युवती आणि मेनली युवती अल्कोहोलकडे सिगरेट्सकडे याच्याकडे गेलेले दिसतात. अच्छा, म्हणजे खरं तर आपण म्हणतो की हे पुरुषांमध्ये आहे पण ते महिलांमध्ये देखील वाढताना आपल्याला दिसून येते. खरं तर आपल्या सखी सह्याद्रीची वेळ संपत आलेली आहे. कसा वाटला आमचा हा कार्यक्रम, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा. फेसबुकच्या माध्यमातून, जीमेलच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. www.facebook.com/sakhisayhadri.dd sakhisayhadri@gmail.com हा आमचा जीमेलचा ID आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबवर तुम्ही आमचे हे जे कार्यक्रम आहेत हे सगळे बघू शकता आणि ट्विटरच्या माध्यमातून देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. खरं तर आजचा हा जो विषय आहे हा खूप गंभीर आहे, सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे आणि प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये जर हातभार लागला तर ही जी आज आपल्याला खूप मोठी समस्या दिसतीये ती नक्कीच आपण आपल्या पद्धतीने आपल्या खारीचा वाटा उचलून रोखू शकतो. सर, मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या दर्शकांना केलं. सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू. नमस्कार.